प्रश्न 1. पुनर्जागरणाची व्याख्या काय आहे? एखाद्या संस्थेचा विस्तार होणे. ब. एखाद्या कारखान्याचा व्यापार वाढणे. क. एखाद्या गोष्टीचा विस्तार होणे. ड. जुन्या व नव्या कल्पनांचे संमिश्रण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. जुन्या व नव्या कल्पनांचे संमिश्रण. प्रश्न 2. प्रथमेश्वर समाज हे जगातील पहिले पुनर्रचित समाज होते. अ. महात्मा गांधी. ब. महात्मा फुले. क. विठ्ठलरामजी शिंदे. ड. विवेकानंद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. महात्मा फुले. प्रश्न 3. भारतीय संविधान रचनेत द्वितीय विश्वयुद्धातील अनुभवावरून कोणती घटना घडली? अ. दादाभाई नौरोजी. ब. गो. पा. देशपांडे. क. फिरोजशाह मेहता. ड. आपत्कालीन परिस्थिती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ड. आपत्कालीन परिस्थिती. प्रश्न 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. याचे श्रेय कोणाला दिले जाते? अ. ॲलन ऑक्टेवियन हुम. ब. दादाभाई नौरोजी. क. फिरोजशाह मेहता. ड. दीनबंधू मित्र. तर याचे उत्तर आहे ऑप्शन अ. ॲलन ऑक्टेवियन हुम. प्रश्न 5. भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीत यांच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मनाई आहे. अ. लोकसभा सदस्य. ब. राज्यसभा सदस्य. क. विधानसभेचा सदस्य. ड. वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. वरीलपैकी नाही. प्रश्न 6. महाराष्ट्रात कोणकोणते किनारे आहेत? अ. नागाव किनारा. ब. मालवण किनारा. क. कोकण किनारा. ड. वरील सर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. वरील सर्व. प्रश्न 6. धर्मदाय घाट ऑप्शनमध्ये खालीवरील घाट कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? अ. कुंडलिका. ब. वारणा. क. सावित्री. ड. भीमा. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कुंडलिका. प्रश्न 7. मुंबईच्या खाडीतील गेटवे ऑफ इंडियाजवळ कोणत्या गोदीचे पाणी मिळते? अ. शिपिंग गोदी. ब. मजगाव गोदी. क. माळाड गोदी. ड. सासून गोदी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. मजगाव गोदी. प्रश्न 8. सोमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या घाटात आहे? अ. थलघाट. ब. बोरघाट. क. मालखांडे घाट. ड. खंडाळा घाट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. मालखांडे घाट. प्रश्न 9. महाराष्ट्रातील घाटापैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? अ. महाबळेश्वर. ब. मायनगाव. क. लोणावळा. ड. अंबोली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन अ. महाबळेश्वर. प्रश्न 11. वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? अ. 1972. ब. 1973. क. 1976. ड. 1978. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन अ. सन 1972. प्रश्न 12. त्र्यंबकेश्वर व थंड हवेचे ठिकाण कोणत्या घाटालगत आहे? अ. मुळा.
ब इगतपुरी, क भोर, ड नाशिक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब इगतपुरी. प्रश्न 13. मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यांच्यातील राष्ट्रीय सीमा कोणत्या राज्यात आहे? अ हिमाचल प्रदेश, ब अरुणाचल प्रदेश, क जम्मू काश्मीर, ड उत्तराखंड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्रातील मंगळ वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन अ पुणे, ब खडकी, क बार्शी, ड नाशिक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क बार्शी. प्रश्न 15. भारतातील प्रसिद्ध चेरापुंजी येथे सर्वाधिक पाऊस पडतो ते कोठे? अ मेघालय, ब आसाम, क अरुणाचल प्रदेश, ड नागालँड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मेघालय. प्रश्न 16. नर्मदा नदीची एकूण लांबी किती आहे? अ 1279 किलोमीटर, ब 1312 किलोमीटर, क 1400 किलोमीटर, ड 1520 किलोमीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ब 1312 किलोमीटर. प्रश्न 17. महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनाऱ्याची एकूण लांबी किती आहे? अ 7,719 किलोमीटर, ब 879 किलोमीटर, क 720 किलोमीटर, ड 740 किलोमीटर. याचे उत्तर आहे ऑप्शन क. राज्यातील भुजनी मंडळांना साखळी स्वरूपाने कर्ज देण्यासाठी सरकार किती अनुदान देते? अ 10,000, ब 25,000, क 30,000, ड 25,000. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 25,000. प्रश्न 20. नागरिकांना संविधानाच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात थेट जाण्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत दिला आहे? ऑप्शन ए अनुच्छेद 14, ऑप्शन ब अनुच्छेद 19, ऑप्शन क अनुच्छेद 32, ऑप्शन ड अनुच्छेद 226. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क अनुच्छेद 32. प्रश्न 21. ऑक्सफर्ड साहित्यात भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले? अ कर्नल लक्ष्मी सहगल, ब इंदिरा गांधी, क कर्नल उषा पूर्णिमा, ड किरण देसाई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ड किरण देसाई. प्रश्न 22. चॅनिंग इंडिया हे कोणी लिहिले आहे? अ डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ब डॉक्टर मनमोहन सिंग, क कृष्णकांत कुट्टीराम, ड डॉक्टर S गुरु. तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. प्रश्न 23. मित्रा या संस्थेचे अध्यक्ष कोण? अ देवेंद्र फडणवीस, ब एकनाथ शिंदे, क अजित पवार, ड राजेश खैरनार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन अ देवेंद्र फडणवीस. प्रश्न 24. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणारी पहिली महिला व्यक्ती कोण? अ सुलोचना, ब इंदिरा संत, क लता मंगेशकर,
ड. हंसा वाडकर. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. लता मंगेशकर. प्रश्न 25. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. इस्लामपूर नवीन नाव ईश्वरपूर. ब. हडपसरचे नवीन नाव रामचंद्रगड. क. तलोजी नगरचे नवीन नाव स्मार्ट सिटी. डी. वरील सर्व. प्रश्न 25. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय शहरी स्थानिक संस्था परिषदेस कोणत्या 3 महानगरपालिकांना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरी स्थानिक संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले? ए. पुणे, तिरुपती, अकोला. बी. पुणे, वाराणसी, नवी मुंबई. सी. पुणे, लखनौ, इंदोर. डी. पुणे, सोलापूर, उज्जैन.